गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्र हो. संविधान या युनिटमधील संविधानाचे नियम आपण सुरू केले होते आणि संविधानाचे नियम पाहत असताना आपण एकूण 8 नियम पाहिले, आपल्याला आठवत असेल. आज आपण या नियमांचा शेवट करणार आहोत, पण तत्पूर्वी जे नियम आपण पाहिलेले आहेत ते नियम मी तुमच्यासमोर सांगतो. पुन्हा पुन्हा नियम सांगतो, याचा अर्थ आपल्या मेमरीमध्ये ते फिट व्हावेत यासाठी. कारण परीक्षेच्या दृष्टीनं काही त्या नियमांच्या फिल इन द ब्लँक्स जर विचारलं तर त्याच्यातील पर्याय त्या नियमांमध्ये येऊन जातात, म्हणून मी नियम सांगतो. 10 नियमांमध्ये पहिला जो नियम होता तो संविधानाचे विधाने 3 असतात. नियम क्रमांक 2, संविधानामध्ये पदे 3 असतात. नियम क्रमांक 3, निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. नियम क्रमांक 4, आधारविधानात अंशाप्त असणारे पद निष्कर्ष विधानामध्ये अंशाप्तच असावे, ते सर्वव्याप्त होऊ नये. नियम क्रमांक 5, 2 नास्तिवाच्या आधारविधानांपासून निष्कर्ष निघत नाही. नियम क्रमांक 6, 2 आधारविधानांपैकी एक आधारविधान नास्तिवाचे असेल तर निष्कर्ष नास्तिवाचे निघतो. नियम क्रमांक 7, दोन्ही आधारविधाने जर अस्तिवाची असतील तर निष्कर्ष अस्तिवाचीच असतो. नियम क्रमांक 8, 2 अंशवाची विधानांपासून निष्कर्ष निघत नाही. आणि आता तुमच्या समोर मी जो नियम घेतो तो नियम क्रमांक 9. नियमाचा टायटल असा आहे, 2 आधारविधानांपैकी एक आधारविधान अंशवाची असेल तर निष्कर्ष एक सर्ववाची विधान आहे आणि एक अंशवाची विधान आहे, तर निष्कर्ष कसा असेल तो नियम आहे, कॉमन नियम आहे, आपल्याही लक्षात येईल. आपण पुढं नियम पूर्ण करूयात. निष्कर्ष अंशवाची असतो. एक आधारविधान सर्ववाची, दुसरं आधारविधान अंशवाची आणि निष्कर्ष जर सर्ववाची जर काढला तर व्याप्तीचा दोष त्या निष्कर्षामध्येच येईल. आणि निष्कर्ष निष्पन्न करत असताना एक आधारविधान जर अंशवाची असेल, मग ते होकारार्थी असू द्यात नकारार्थी असू द्यात, इथं आपल्याला तसं काही सांगितलेलं नाही. तर निष्कर्ष कसा असायला पाहिजे तर अंशवाचीच असायला पाहिजे. एक उदाहरण आपण घेऊयात आणि त्याची युक्तता तपासूयात. युक्तता यासाठी तपासायची की आपला सराव संविधानाची युक्तता तपासा या प्रश्नाच्या स्वरूपामध्ये होऊन जातो. एक आधारविधान घेऊयात. 2 आधारविधानांपैकी एक आधारविधान अंशवाची म्हणजे एक आपण सर्ववाची घेऊयात. सर्व डॉक्टर दयाळू आहेत, पहिले विधान. आता एक अंशवाची घेऊया. काही दयाळू स्त्रिया आहेत, आहे विधान. आपल्याला निष्कर्ष काढण्याची निगमन पद्धती विगमन पद्धती माहीत आहे, कारण अनुमान ही कन्सेप्ट आपण पाहिलेली आहे. ही कन्सेप्ट पाहत असताना मेंटल प्रोसेस व्हायला पाहिजे आणि ते मेंटल प्रोसेस होण्यासाठी कॉमन टर्म असायला पाहिजे. 2 आधारविधानांमध्ये जी कॉमन टर्म आहे ती दयाळू दयाळू आहे. यालाच आपण मिडल टर्म असं म्हटलेलं आहे. इथं आपण म्हणूयात म दॅट इज व्हाय. आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या विधानातील राहिलेलं आणि पहिल्या विधानातील उरलेलं पद उद्देश विधेय संबंध घेऊन आपण निष्कर्ष निष्पन्न करतो. आणि मग इथं एक सर्ववाची आहे आणि एक अंशवाची आहे. नियम आपल्या लक्षात आला पाहिजे 9वा, की 2 आधारविधानांपैकी एक आधारविधान अंशवाची असेल तर निष्कर्ष कसा असतो, अंशवाची असतो. म्हणून इथं काही स्त्रिया डॉक्टर आहेत.
निष्कर्ष निष्पन्न केला आपण. पण याच संविधानाच्या निष्कर्षाची युक्तायुक्तता तपासायची असते त्यावेळेस आपल्याला तीनही विधानांचा विचार करावा लागतो. आणि 3 विधानांचा विचार करत असताना सुरुवातीला आपण म्हटलं की व्याप्ती संबंधीचे जे 2 नियम आहेत त्याच्यातील तिसरा नियम आधी आपल्याला आठवला पाहिजे. आणि तिसरा नियम पाहत असताना या 2 आधारविधानांच्याकडे लक्ष गेलं पाहिजे. त्या 2 आधारविधानांच्या मध्ये जे समान पद आहे दयाळू दयाळू नियम आपल्याला आठवला पाहिजे की 2 आधारविधानांमध्ये किमान एका ठिकाणी मध्यमपद सर्वव्याप्त असावे. किमान. आणि म्हणून नियमाचं टायटल आपण पाहिलेलं आहे की निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. जर नसेल तर तिथंच तर्कदोष, तिथंच ते संविधान अयुक्त ठरतं. उदाहरणादाखल आपण एक संविधान या ठिकाणी घेतलेलं आहे. पाहूयात. तिसऱ्या नियमानं व्याप्ती ढळते की व्याप्ती कायम राहते. व्याप्ती आपल्याला माहिती आहे. होकारार्थी गुण असला की ते विधेयपद अंशव्याप्त, नकारार्थी गुण असला की ते विधेयपद सर्वव्याप्त. उद्देशपदाच्या पुढं सर्व असेल तर ते उद्देशपद सर्वव्याप्त. उद्देशपदाच्या पुढे अंश म्हणजे काही असेल तर ते उद्देशपद अंशव्याप्त. पाहूया. दयाळू या मध्यम आणि विधेय पदाच्या पुढे होकारार्थी गुण आहे. याचाच अर्थ ते कसं आहे? होकारार्थी आहे म्हणजे की अंशव्याप्त आहे. नियमाचं पालन नाही. तिसऱ्या तर निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. पाहूया तिथं. दयाळू या उद्देश आणि मध्यमपदाच्या पुढे अंशवाची परिमाण आहे. इथं अंशवाची परिमाण म्हटलं की ते हे पद सुद्धा अंशव्याप्तच आहे. तिसऱ्या नियमाचा येथे भंग होतो, उल्लंघन होतं. एकदाही मध्यमपद एकाही आधारविधानामध्ये सर्वव्याप्त नाही. म्हणून हे जे संविधान आहे ते अयुक्त ठरतं. प्रत्येकच संविधान अयुक्त ठरेल असं नाही. म्हणून हे तपासायचं असतं. अयुक्त ठरतं. आणि मग अयुक्त का? तर त्याचं कारण द्यायचं. आणि मग कारण कोणतं? तर आपल्याला माहिती आहे मध्यमपदाचा त्याच्यापुढे म्हणायचं अव्याप्त मध्यमपदाचा तर्कदोष घडतो. आणि स्पष्टीकरण करत असताना आपण असं स्पष्टीकरण करूयात की संविधानामध्ये निगमित केलेला निष्कर्ष अयुक्त असा आहे कारण संविधानात अव्याप्त मध्यमपदाचा तर्कदोष घडलेला आहे. संविधानाचे नियम क्रमांक 3 अन्वये निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. आधारविधान क्रमांक 1 मध्ये दयाळू हे पद अंशव्याप्त आहे. तेच पद आधारविधान क्रमांक 2 मध्ये किंवा पक्षविधानामध्ये अंशव्याप्त आहे. ते एकदाही सर्वव्याप्त नाही. म्हणून तिसऱ्या नियमाचा भंग होतो आणि हे संविधान अयुक्त ठरते. मित्र हो, 9 नियम आपण पाहिले. आता नियम 10वा आपण पाहूया आणि संविधानाचे नियम या टॉपिकची सांगता करूया. एकच नियम आपला राहिला. नियमांचं अनालिसिस करत असताना नियम जरी 10 असले तरी मी अगदी सुरुवातीपासून म्हणतो की पहिले 2 नियम व्याख्येमध्ये जातात. तिसरा 4था नियम व्याप्तीच्या संदर्भामध्ये आहे. 5व्या नियमापासून निष्कर्ष निघत नाही. 6वा 7वा नियम कॉमन आहे. 8व्या नियमापासून निष्कर्ष निघत नाही. 9वा नियम आताच आपण पाहिला कॉमन आहे. आणि 10वा नियम आता आपण शेवटचा पाहूयात. साध्य विधान. आता साध्य विधान म्हणजे कोणतं? तर आधारविधान क्रमांक 1. साध्य विधान हे अंश अस्तित्वाची पहा आणि पक्ष विधान हे सर्व नास्तिवाची असेल तर निष्कर्ष निघत नाही.
पहा मित्र हो, जो नियम आहे तो नियम जर आपण पाहिला तर आपल्याला असं दिसतं की हा नियम फक्त आणि फक्त केवळ एका विधान जोडीसाठी आहे. साध्य विधान म्हणजे आधार विधान क्रमांक 1, अंश अस्तित्वाची म्हणजे अरिस्टॉटलनं दिलेला आद्याक्षर आय, आणि पक्षविधान म्हणजे आधार विधान क्रमांक 2, हे सर्व नास्तिवाची म्हणजे अरिस्टॉटलनं जे आद्याक्षर दिलेलं आहे ते ई असेल तर निष्कर्ष निघत नाही. आता म्हटले असं पाहूयात, आपण एक उदाहरण घेऊयात. आपण आय ई ही विधान जोडी घेऊयात आणि निष्कर्ष कसा निघतो आहे ते आपण पाहूयात. जर तर्कदोष येत असेल तर नियम ॲक्सेप्ट, जर तर्कदोष येत नसेल तर नियम अस्वीकारार्ह म्हणजे अस्वीकारार्ह. काही खेळाडू तरुण असतात. विधान कोणतं झालं तर हे आय आपण म्हटल्याप्रमाणे अंश अस्तित्वाची. आता ई विधान म्हटलं की परिमाण जे आहे ते एकही किंवा कोणताही म्हणजे ते सर्ववाची आहे. एकही तरुण व्यसनी नाही, हे विधान आहे. विधान आपण घेतलेलं आहे, वास्तवात जायचं नाही, विधान घेतलेलं आहे. ई दॅट इज ऑल. निष्कर्ष काढण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे. आधीच्या संविधानामध्ये ज्या पद्धतीनं निष्कर्ष आपण काढला त्याच पद्धतीनं निष्कर्ष आपण काढूयात. तरुण हे समान पद आहे, त्याला आपण मध्यम पद असं म्हटलेलं आहे. म्हणजे दुसऱ्या विधानातील हे मध्यम पद वजा करून उरलेलं जे व्यसनी हे पद आहे ते उद्देश पद म्हणून घ्यायचं आणि खेळाडू हे पद आहे ते विधेय पद म्हणून घ्यायचं. आता पुन्हा एक आठवलं पाहिजे, आपण कॉमन नियम असं आपण म्हटलं. कॉमन नियम कोणता हो? आताच आपण पाहिला. 2 आधार विधानांपैकी एक आधार विधान अंशवाची असेल तर निष्कर्ष कसा निघतो? अंशवाची. म्हणून आपण इथं म्हणूयात काही व्यसनी खेळाडू. आता पुन्हा इथे एक दुसरा नियम. 2 विधानांपैकी एक विधान नकारार्थी ज्यावेळेस असतं त्यावेळेस ते विधान कसं असतं तर ते नकारार्थी असतं. नाही. आता यापेक्षा फक्त मधली उद्देश विधेय विधानांच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिली आणि संविधानाच्या स्वरूपामध्ये जर पाहिली तर पक्षपद साध्यपद आणि समान आहे म्हणून मध्यम पद. निष्कर्ष निघत नाही म्हटले. बघूयात, आपण तपासूयात. मग व्याप्तीचा नियम आपल्याला आठवला पाहिजे, तो क्रमांक 3. निदान एकातरी आधार विधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. मध्यमपद कोणता आहे? समान पदाला मध्यमपद म्हटलंय. मध्यमपद तरुण आहे, इथं आहे होकारार्थी. नियमाचा भंग होतोय. तरुण सर्ववाची परिमाण आहे, इथं आहे सर्व व्याप्त. इथं नियमाचं पालन झालं म्हणजे तिसऱ्या नियमाचं पालन इथं झालेलं आहे. आणि ज्यावेळेस मित्र तिसऱ्या नियमाचं पालन होतं त्यावेळेस आपण चौथ्या नियमाकडे जातो. आणि चौथा नियम असा आहे की आधार विधानात अंशाप्त असणारं पद निष्कर्ष विधानात अंशाप्तच असावे, ते सर्वव्याप्त होऊ नये. पाहूयात. व्यसनी हे पद पक्षपद आहे. प आधार विधानात अंशाप्त असणारे इथं कोणतं आहे? नकारार्थी गुण आहे, सर्वव्याप्त आहे. पाहायची गरज नाही. का पाहायची गरज नाही? कारण सर्वव्याप्तच अंशाप्त पद झालं तरी चालतं. याचाच अर्थ आधार विधानामध्ये जर सर्वव्याप्त एखादं पद असेल आणि ते निष्कर्ष विधानामध्ये जर अंशाप्त झालं असेल तर ते चालतं, कारण आपण दिलेलं आहे.
खिशामध्ये जर 100 रुपये असतील तर 50 रुपये आपण खर्च करू शकतो. व्याप्तीचा नियम आहे. पण खिशामध्ये जर 50 रुपये असतील आणि 100 रुपये खर्च कर म्हटलं, कसा करेल? नव्हे 51 रुपये सुद्धा खर्च करता येणार नाही. व्यवहारामध्ये जे काही चलन आहे ते चलन. आता पाहूयात दुसरं पद. निष्कर्ष विधानातील विधेय पदाला आपण साध्यपद असं म्हणतो आणि तेच साध्यपद आधारविधान क्रमांक 1 मध्ये असतं. तर तिसऱ्या पदाची व्याप्ती तपासत असताना चौथ्या नियमाचं आपण पालन करायला पाहिजे. इथं झालेलं आहे. आता दुसरं पद. आधारविधानात अंशाप्त असणारं पद निष्कर्ष विधानात अंशाप्तच असावं, ते सर्व्याप्त होऊ नये. जर झालं असेल तर त्या ठिकाणी व्याप्ती दोष येतो. आणि खेळाडू हे पद आधारविधानात कसं आहे तर अंशाप्त आहे, कारण अंशवाची परिमाण आहे. तेच पद निष्कर्ष विधानामध्ये विधेयाच्या ठिकाणी आल्यानं आणि इथं नकारार्थी गुण आहे. ज्या वेळेस नकारार्थी गुण विधेय पदाच्या पुढं असतो त्यावेळेस ते पद सर्व्याप्त असतं. मित्रहो, अंशाप्त राहिलं नाही, अंशाप्तचं सर्व्याप्त झालं. सर्व्याप्त होऊ नये असं म्हटलेलं आहे. म्हणून हे जे संविधान आहे ते अयुक्त आहे. आणि म्हणून युक्तता इकडचा भाग सेम राहणार, कारण I मध्ये उद्देश विधेयांमध्ये बदल होईल, पण नियमाचा आणि या संविधानाचा जो ढाचा आहे, जो आकार आहे, त्या आकारामध्ये कधी फरक पडत नाही. आणि म्हणून स्वतंत्रपणे म्हणजे साध्य विधान, कारण साध्य पद असतं. साध्य विधानामध्ये म्हणजे साध्य विधान अंश अस्तिवाची आणि पक्ष विधान हे सर्व नास्तिवाचे असेल तर निष्कर्ष निघत नाही. तर मित्र सिद्ध झालं, अयुक्त ठरलं. आणि मग साध्य पदाचा या ठिकाणी तर्कदोष म्हणून अतिक्रांत साध्य पदाचा तर्कदोष या संविधानामध्ये निर्माण होतो. अशा स्वरूपामध्ये संविधानाचे 10 नियम आहेत आणि या 10 नियमांची सांगता या ठिकाणी होते. या एका उदाहरणानं स्वतंत्रपणे एका विधान जोडीसाठी 10वा नियम आहे. आणि म्हणून हे जे 10 नियम आहेत ते 10 नियम आपल्या लक्षात नाही राहिले तरी चालतील, पण व्याप्ती कशी तपासायची हे फार महत्त्वाचं आहे. आणि व्याख्येचे जे पहिले 2 नियम आहेत तेही माहीत असायला पाहिजे. आणि 5व्या, 8व्या आणि 10व्या नियमापासून, आणि म्हणून मी असं म्हटलं, पहिले 2 नियम व्याख्यामध्ये येतात, नंतरचे 2 नियम व्याप्तीच्या संदर्भात आहेत. परत 5वा, 8वा आणि 10वा या 3 नियमांपासून निष्कर्ष निघत नाही. त्याच्यामध्ये 5वा जो आहे तो 2 नास्तिवाची विधानांपासून निष्कर्ष निघत नाही. 8वा जो आहे तो 2 अंशवाची विधानांपासून निष्कर्ष निघत नाही. आणि 10वा जो आहे तो या विधान जोडींपासून निष्कर्ष निघत नाही. मी पुन्हा आणखी 10 नियम सांगतो आणि इथं या नियमाची सांगता करतो. नियम क्रमांक 1. संविधानात म्हणतोय मी, विधानात नव्हे. संविधानात 3 विधाने असतात: साध्य विधान, पक्ष विधान, निष्कर्ष विधान. नियम क्रमांक 2. संविधानात 3 पदे असतात: मध्यमपद, पक्षपद, साध्यपद. नियम क्रमांक 3. निदान एका तरी आधारविधानात मध्यमपद सर्वव्याप्त असावे. नियम क्रमांक 4. आधारविधानात अंशाप्त असणारे पद निष्कर्ष विधानात अंशाप्त असावे. नियम क्रमांक 5. 2 नास्तिवाच्या आधारविधानांपासून निष्कर्ष निघत नाही. नियम क्रमांक 6. 2 आधारविधानांपैकी एक आधारविधान जर नास्तिवाचे असेल तर निष्कर्ष नास्तिवाची निघतो. नियम क्रमांक 7. दोनही विधानं जर अस्तिवाची असतील तर निष्कर्ष अस्तिवाचीच निघतो. नियम क्रमांक 8. 2 अंशवाची आधारविधानांपासून निष्कर्ष निघत नाही. नियम क्रमांक 9. 2 आधारविधानांपैकी एक आधारविधान जर अंशवाची असेल तर निष्कर्ष अंशवाची निघतो.
आणि नियम क्रमांक 10 की जो तुमच्यासमोर आहे. साध्य विधान हे अंश अस्तित्वाची आणि पक्षविधान हे सर्व नास्तिवाची असेल. म्हणजेच I या विधान जोडीपासून निष्कर्ष निघत नाही. पाहिलेले आपण मित्रो, हे 10 नियम आहेत. तिसरा चौथा नियम महत्त्वाचा आहे व्याप्तीच्या संदर्भामध्ये. व्याप्ती तपासता आली की संविधानाची युक्तायुक्तता तपासता येते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या 10 नियमांना एकत्रित करून सिलॉजिझम म्हणजे जे संविधान आहे ती युक्त की अयुक्त, एक 5-6 एक मॉडेल म्हणून आपण संविधाने घेऊयात आणि प्रकरणाची सांगता करूयात. धन्यवाद.